ग्रॅव्हिटेशनल वेव्हज. आता आपल्याला ग्रॅव्हिटेशनल वेव्हज पाहायचे आहेत. ग्रॅव्हिटेशनच्या वेव्हज. Waves are created on the surface of water when we drop a stone into it. आपण जर समजा पाण्यामध्ये दगड जर टाकला तर वॉटरवर वेव्हज निर्माण होतात, सगळ्यांनी पाहिलेले आहे. Then similarly you must have seen the wave generated on a string when both its ends are held in a hand and it is shaken. आता जर समजा आपण स्ट्रिंग धागा दोन हातात जर धरला आणि आपण त्याला जर समजा शेक केलं तर काय होतं, त्याच्यात सुद्धा वेव्हज निर्माण झालेले असतात. पाहून घ्यायचं, धागा दोन हातांनी किंवा चांगलं मोठं अंतर घेतलं, दोन वेगवेगळे पर्सन्स आणि दोघांनी जर शेक केलं त्या थ्रेडला किंवा स्ट्रिंगला, तर विल गेट द वेव्हज इन दॅट स्ट्रिंग. Light is also a type of wave called the electromagnetic wave. Light is also a type of wave called as electromagnetic wave. आणि light wave ला आपण electromagnetic wave म्हणतो. आणि हे असे प्रश्न मग fill in the blanks मध्ये आठवत नाही. So light is also a type of wave. It is called as electromagnetic wave. Underline it. Then gamma rays, X-rays, ultraviolet rays, astronomical objects emit these waves. Infrared waves, microwave and radio waves are all different types of electromagnetic waves. आणि हे लाईट एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहे, पण त्यासारख्याच आणखी दुसऱ्या वेव्स आहेत. दॅट इज गॅमा रेज, एक्स रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज, infrared rays, microwave and radio waves are all different types of electromagnetic waves what we have studied last year. It is for the second semester, म्हणजे जास्त दिवस पण झाले नाही. Astronomical objects emit these waves and we receive them using our instrument. आणि astronomical object मधनं मागच्या वर्षी पाहिलं की त्यामधनं ह्या वेव्स इमिट होत असतात आणि मग आपण वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटनी त्याला रिसीव्ह करत असतो, ते पण आपण पाहिले होते. All our knowledge about the universe has been obtained through these waves. आणि या वेव्स मधनं आपल्याला पूर्णच्या पूर्ण युनिव्हर्सल नॉलेज आलेलं आहे की या वेव्सचा अभ्यास करून आपण युनिव्हर्सल नॉलेज घेतलेलं आहे. हे झालं इंट्रोडक्शन ग्रॅव्हिटेशनल वेव्सच्या बाबतीत. म्हणजे वेव्स कशा असतात त्याच्या बाबतीत झाला. नाउ वी विल सी अबाउट द ग्रॅव्हिटेशनल वेव्स. Gravitational waves are a very different type of waves. Gravitational waves आहे यापेक्षा वेगळ्या टाइपच्या वेव्स असतात. They have been called the waves on the fabric of space-time. यांना आपण हे पण आन्सर इन वन सेंटेन्स किंवा fill in the blank साठी लक्षात ठेवायचं. They have been called the waves on the fabric of space-time. यांना आपण अवकाश काळावरील लहरी असं म्हणू शकतो. These are the fabric of space time, म्हणजे अवकाश काळावरील लहरी. Einstein predicted their existence in 1916. 1916 मध्ये आइन्स्टाईननी की ग्रॅव्हिटेशनल वेव्हज असतात याचं प्रिडिक्शन केलं होतं. आइन्स्टाईननी दिस इन 1916 एक्झॅक्टली 100 years, more than 100 years ago. Then these waves are very weak. सर्वात महत्त्वाचे ह्या वेव्स वीक असतात. ओके. Then and it is very difficult to detect them. आणि यांना शोधणं पण कठीण जाते. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल वेव्स वीक आहे. ओके. आणि त्यांना डिटेक्ट करणं पण कठीण जाते. नंतर these are the different types of waves. These are called as fabric of space-time. Fabric of space-time or waves on the fabric of space-time. आणि यांचं एक्झिस्टन्स कोण प्रेडिक्ट केलं होतं? इट इज बाय आइन्स्टाईन. इट इज 1960. Then scientists have constructed extremely sensitive instrument. आणि मग एवढ्या वीक असल्यावर त्यांना डिटेक्ट करणं कठीण जाते. तर सायंटिस्टनी मग खूपच एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट डेव्हलप केलेलं आहे टू डिटेक्ट द ग्रॅव्हिटेशनल वेव्स इमिटेड बाय ॲस्ट्रोनॉमिकल सोर्सेस. आणि मग त्याचं नाव आहे इट इज LIGO, लिगो. आणि हा पण लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचा.
आणि हा कशासाठी तर टू डिटेक्ट द ग्रॅव्हिटेशनल वेव्स which are emitting from the astronomical sources. Among these LIGO LIGO सगळे कॅपिटल आहेत प्रत्येकाला. L stands for it is laser. I stands for interferometric. Laser interferometric. It is interferometric. And G O gravitational waves. G म्हणजे gravitational waves and O it is observatory. It is observatory. So laser interferometric gravitational waves observatory LIGO याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. एक मार्क जाते जर लक्षात नाही ठेवला तर. Among these LIGO laser interferometric gravitational wave observatory is the prominent one. त्याच्यामध्ये सर्वात मुख्य की जे ग्रॅव्हिटेशनल वेव्सला आपण डिटेक्ट करू शकतो. Then exactly after 100 years of their prediction जे 1916 मध्ये जे प्रेडिक्शन केलं होतं म्हणजे एक्झॅक्टली 100 years after their prediction scientists detected these waves coming from an astronomical source. आणि मग सायंटिस्टनी ह्या डिटेक्ट केल्या. म्हणजे त्याने फक्त प्रेडिक्शन केलं होतं की ग्रॅव्हिटेशनल वेव्स हा प्रकार असेल काहीतरी आणि मग त्याला 100 वर्षानंतर डिटेक्ट केलं. इंडियन सायंटिस्ट हॅव कॉन्ट्रीब्युटेड सिग्निफिकंटली इन दिस डिस्कवरी. आणि या डिस्कवरीमध्ये इंडियन सायंटिस्टचा पण खूप मोठा हातभार आहे. त्यांनी पण ह्या शोधण्यासाठी मदत केलेली आहे. This discovery has opened a new path to obtain the information about the universe. आणि युनिव्हर्सची माहिती मग मिळवण्यासाठी या डिस्कवरीमुळे वेगवेगळे दारं खुली झाली आणि मग त्याच्याबद्दल आणखी नवीन नॉलेज मिळायला लागलं. नाव फ्री फॉर ट्रायलिस आणि ट्रायलिस मध्ये तर पहा टेक अ स्मॉल स्टोन. आता स्मॉल स्टोन घेतला होल्ड इट इन युअर हँड आणि आपल्या हातात आपण धरून ठेवलेला आहे छोटा स्टोन. which forces are acting on the stone. आता या स्टोनवर कोणते फोर्स ऍक्ट होत असेल नॅचरली तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला खाली ओढत आहे आणि मग आपल्या हाताने पण आपण फोर्स लावलेला आहे म्हणूनच धरून आहे तर आपला सुद्धा फोर्स त्याच्यावर एक्झर्ट होऊन आलेला आहे. आपण त्याला वर ठेवत आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला खाली ओढत आहे. नाव रिलीज द स्टोन. व्हॉट डू यू ऑब्झर्व. आता याच्यावर आपण स्टोनला रिलीज केलं तर काय होईल आपला फोर्स त्याच्यावर नसेल. आता त्याच्यावर कोणता फोर्स असेल इट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि जर समजा हवा जर सुरू असेल तर हवेमुळे सुद्धा त्याच्यावर फ्रिक्शनल फोर्स येईल कारण हवेसोबत त्याला घर्षण करावं लागेल. Then what are the forces acting on the stone after you release it? तर मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल आपण रिलीज केल्यावर आणि जर असला तर फ्रिक्शनल फोर्स which is exerted by the air. Now look the answer. When a stone is held in our hands, it experiences gravitational force exerted on it by the earth and pulling it downwards. आणि मग जेव्हा आपण हातात जेव्हा स्टोन धरलेला आहे तर त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करेल आणि त्याची डायरेक्शन असेल डाऊनवर्ड्स आणि मग तो त्याला तिकडे पुल करण्याचा सुद्धा प्रयत्न करेल. अँड द फोर्स ऑफ द हँड पुशिंग इट अपवर्ड्स. आणि जो फोर्स आपल्या हँड्सनी अप्लाय केलेला आहे तो त्याला वर ठेवण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे त्याच्यावर दोन फोर्स ऍक्ट होऊन राहिलेले आहे आपल्या हातात जेव्हा आहे तेव्हा. when the stone is released. आता स्टोन रिलीज केला तर इट फॉल्स डाऊन. सरळ सरळ काय होऊन जाईल पूर्णच्या पूर्ण तो खाली पडून जाईल याच्यात काही शंका नाही. Then once the stone is released, the only force that acts on it is the gravitational force of the earth. आणि आपण त्याला मग असं म्हणू शकतो की ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ हा एकच फोर्स त्याच्यावर असेल पण कधीच्या कंडिशन मध्ये तो पुढचा पॉइंट इफ द मीडियम इन विच द स्टोन इज रिलीज इज एअर. आता जेव्हा स्टोन रिलीज केला तर ते मीडियम जे आहे ते एअर आहे. म्हणजे मीडियम काय आहे तिथं एअर आहे व्हॅक्यूम नाही. व्हॅक्यूम म्हणजे नो एअर सोप्या भाषेत. पण जर समजा मीडियम जर एअर असेल तर काय होईल
Frictional force due to the air also acts on the stone opposing its motion. आणि मग फ्रिक्शनल फोर्स कोणाचा तर एअरचा होईल कधी जेव्हा एअर मीडियम असेल तर. आणि जर समजा व्हॅक्यूम असेल तर मग तो सुद्धा ऍक्ट होणार नाही. पण जर समजा एअर मीडियम असेल तर नक्कीच ऍक्ट होईल फ्रिक्शनल फोर्स ऑफ द एअर. आणि मग काय करेल त्याच्या मोशनला ऑब्स्ट्रॅक्ट करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. देन तर आता पहा, we know that the force of gravity due to the earth acts on each and every object. Force of gravity each and every object वर act होत असते. Okay, and then when we were holding the stone in our hand, the stone was experiencing this force. आणि मग स्टोन जेव्हा धरला होता तेव्हा त्याच्यावर सुद्धा हा फोर्स ऍक्ट होऊन राहिला होता. But it was balanced by a force. पण तो फोर्स ऍक्ट होऊन राहिलेला आहे. ओके, कोणता ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण आपल्या हँडचा पण फोर्स आहे. आणि याला आपण बॅलन्स केलेला आहे. बॅलन्स केल्यामुळे स्टोन रेस्ट मध्ये होता. स्टोन काय होता रेस्ट मध्ये होता. जर समजा अनबॅलन्स फोर्सेस असते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असता तर आपल्या हातातून तो खाली गेला असता. पण तिथे नक्कीच जेवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावला जात होता तेवढाच हँडचा होता आणि त्यामुळे तो स्टोन रेस्ट मध्ये होता. मग तेच was balanced by a force that we are applying on it in the opposite direction. आणि तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली ओढत होता, आपण वर ओढत होतो, म्हणजे दोघांची डायरेक्शन ऑपोजिट होती. आणि बॅलन्स फोर्स होता, टग ऑफ वॉर मध्ये सिरीज म्हटल्यासारखाच बॅलन्स होता आणि म्हणून तो स्टोन रेस्ट मध्ये होता. As a result, the stone remained at rest. आणि मग तो रेस्ट मध्ये राहत होता किंवा आहे. Once we release the stone from our hands, the only force that acts on the gravitational force of the earth. आणि मग त्याच्यावर जेव्हा आपण रिलीज केला तर एकच फोर्स ऍक्ट होऊन राहिलेला आहे, तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. And the stone falls down under its influence. आणि मग ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्स मुळे किंवा इन्फ्लुएन्सच्या मुळेच तो स्टोन पूर्णच्या पूर्ण खाली जाईल, जमिनीवर पडेल. Then, whenever the object moves under the influence of the force of gravity alone, it is said to be falling freely. आणि मग त्याला आपण falling freely असं म्हणू शकतो. कारण तो जर समजा कोणताही ऑब्जेक्ट खाली पडत असेल आणि त्याच्यावर ऍक्ट होणारा फक्त एकच फोर्स असेल, ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, then it is called as falling freely. And thus the released stone is in a free fall. आणि यालाच म्हणतात तो स्टोन हा फ्री फॉल मध्ये आहे, कारण त्याच्यावर कोणता तो फक्त एकच फोर्स ऍक्ट होता. त्याच्या इन्फ्लुएन्समुळे तो खाली पडून आलेला आहे. दॅट इज फॉलिंग फ्रीली. देन इट इज रेफर्ड ॲज स्टोन इज इन अ फ्री फॉल. इन फ्री फॉल द इनिशियल वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज 0. आता दोन किस्से आहेत, तर लक्षात ठेवायचं कोणता तर वरून खाली येणारा ऑब्जेक्ट हाईट आणि खालून वर जाणारा ऑब्जेक्ट. पहिले ही कॉन्सेप्ट समजून घ्या. जर समजा आपण दगड किंवा कोणती वस्तू वर जर फेकत असेल तर याला इनिशियल वेलोसिटी डिवाइड आपण इनिशियल वेलोसिटी आपण प्रोव्हाइड केलेली असते, कारण फोर्सने आपण त्याला फेकलं. म्हणजे जेव्हा दगड खालून वर जाते किंवा कोणताही ऑब्जेक्ट खालून वर जाते त्याची इनिशियल वेलोसिटी असते समथिंग, काही ना काही नक्कीच असेल, कारण त्याच्याशिवाय तो वर जाणारच नाही. पण जेव्हा सॉरी ड्यू टू द कॉन्स्टंट पुल ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि मग ग्रॅव्हिटी त्याला ओढत असते, त्याच्यामुळे काय होते की त्याची वेलोसिटी कमी कमी होत जाते आणि पर्टिक्युलर पॉइंटवर गेल्यावर त्याची वेलोसिटी 0 होते आणि म्हणून तो थांबते. तुम्हाला दिसणार नाही असा थांबला म्हणून लगेच प्रवास सुरू होते. पण आपल्याला दोन सिनेरिओ कन्सिडर करायचे आहे. ओके, मग पहिला किस्सा की खालून दगड वर फेकणे किंवा ऑब्जेक्ट वर फेकणे, याला इनिशियल वेलोसिटी आहे, पण तो का बरं तिथे थांबला, तिथून का बरं त्याचा परतीचा प्रवास सुरू झाला, तर त्याची फायनल वेलोसिटी 0 झाली. हा एक सीन. आता इथं थांबलेला आहे, रेस्ट मध्ये आहे, दिसत नाही, फक्त कन्सिडरेशन आहे. आजपर्यंत इलेक्ट्रॉन दिसला नाही, फिरूनच राहिलेला आहे.
ओके, तसंच ऍझम्पशन ठेवायचं. आता जेव्हा वरून खाली येत आहे तर नॅचरली इनिशियल वेलोसिटी काय असेल, 0 असेल. म्हणजेच दोन सिनेरिओ आहे, जेव्हा वरून खाली येत आहे ऑब्जेक्ट आणि खालून वर जात. ओके, या केसमध्ये u इज इक्वल टू समथिंग, म्हणजे काही ना काही असेल, पण v इज इक्वल टू 0. कारण खालून वर दगड फेकत आहे, म्हणजेच इनिशियल वेलोसिटी काही ना काही असली पाहिजे. पण तो का बरं दाखवत आहे, तर फायनल वेलोसिटी 0 झालेली आहे. आणि दुसरा सीन आहे, वरून खाली येत आहे तर नक्कीच त्याची इनिशियल वेलोसिटी 0 असेल, कारण रेस्ट मध्ये होता तो. आणि इथे आल्यावर फायनल वेलोसिटी will be something. So this is what you have to remember. आणि न्यूमरिकल सोडवताना कधी पण हा पॉइंट कन्सिडरेशन ठेवायचा. पहिले तर एकच पाहायचं, दगड कुठून कुठं झाला, खालून वर की वरून खाली, आणि म्हणून हे कॅल्क्युलेशन पहिले लक्षात घ्यायचे. And then we will understand this, or otherwise our answers will be very wrong. Then in free fall the initial velocity of the object is 0. So free fall म्हणजे वरून झालेली आहे, तर initial velocity of the object is 0. कोणताही ऑब्जेक्ट असो, initial velocity of the object is 0 and goes on increasing due to the acceleration. आणि जसं खाली खाली येत जाईल तेवढी त्याची वेलोसिटी वाढत जाईल, म्हणजे कमी होणार नाही. मग म्हणेल तो पडला, त्याला खाली जायला जागाच नाही आहे, म्हणून तो तिथं थांबला. ऍक्च्युली देयर इज अ फायनल वेलोसिटी. ओके, दॅट अँड goes on increasing due to the acceleration. It is का बरं acceleration वाढते? It is due to the gravity of the earth. त्याचं acceleration का बरं वाढत आहे? The gravity of the earth. During free fall, the frictional force due to the air opposes the motion of the object, and buoyant force also acts on the object. Buoyant force म्हणजे काय होते? तर तो खालून ऍक्ट होत असते. परत आपण पाहिला लिक्विडच्या buoyant force जनरली लिक्विड एक्झर्ट करतात, तर बाकीचे पण करतात, पण लिक्विड मधला चांगला समजते. पाण्याने भरलेली बकेट आहे, तर आपण जर समजा चेंडू घेतला, चेंडूला आपण बुडापर्यंत घेऊन गेलो, पण जसा हात सोडल्यावर तो वर येते, कारण त्याच्यावर खालून ऍक्ट होणारा फोर्स असते. and that force is referred as buoyant force. It is buoyant. Buoyant force, the upward force exerted by the fluid. Fluid म्हणजे जे फ्लो होऊ शकतात ते on the object is known as upthrust. त्यालाच आपण upthrust असं म्हणतो किंवा buoyant force सुद्धा म्हणतो. पाहून घ्या, the upward force exerted by fluid on the object is known as upthrust, UPTHRUST, or buoyant force. Okay, then but during free fall the frictional force due to the air opposes the motion of the object, and buoyant force also acts on the object. And म्हणून thus true free fall म्हणजे खरा जर free fall पाहायचा असेल, that is possible only in vacuum. आणि व्हॅक्यूम जेव्हा असेल तर फक्त त्याच्यावर एकच फोर्स काम करेल, and that is gravitational force. आणि म्हणून फ्री फॉल जर एकदम प्युअरली पाहायचा असेल, that will be possible only in a vacuum. So we will stop here. Next time we will see